नमस्कार. साहेब. आपलं नाव? पांडुरंग गोविंदराव बोळे. आपण कुठून आलात? मुक्काम धामोरी पोस्ट जामठी बुद्रुक, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. हल्ली मुक्काम द्वारकानगर, साईनगर, अमरावती. आपला व्यवसाय काय आहे? सेवानिवृत्त झालो अकोला भूविकास बँकेमधून. त्याची माझी पोस्ट टंकले म्हणून पोस्ट होती. त्या पोस्टमधून मी रिटायर झालो. आज रिटायर होऊन जवळजवळ 15-16 वर्ष झालेले. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा 4/2/2021ला घेतलेली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? प्रचलित जे भक्ती आहे देवदेवताची, ब्रह्म विष्णू महेश याचा जो पसारा आहे यांचा सर्वांची आम्ही लिंकअप होतो. कधी शिवजीची भक्ती करायची, कधी मी प्रथम प्राधान्य हनुमानजीची भक्ती करत होतो. परंतु देव पाहण्यासाठी सर्व 4ही धाम फिरलो मी. त्या ठिकाणी काही देवाचं मला समाधान वाटलं नाही. देव एक आहे तर हे वाटा कशाला, हा नेहमी माझ्या डोक्यामध्ये येत होतं. पण यामधून आपला रस्ता कसा मिळेल, हे आपण भक्ती करतो पण कौटुंबिक चिंता कायमच आहे आपली. चिंता कशी मुक्ती होईल या संदर्भातून मी चिंतित होतो. देवाची पूजा अशी आमच्याकडे, गणपतीची पूजा असे. गणपतीचे मी एक सत्संग करत होतो घरी. 4 गावचे मनुष्य भजनावाले आमच्याकडे येत होते. रात्रभर भजन करत होते. 200 लोकांचे जेवण खाऊन त्यांच्याकडे देत होतो. परंतु जो आमचा उद्देश होता की बाबा ज्या कुटुंबामध्ये आपल्याला लाभ पाहिजे तो या देवापासून किंवा या सत्संगापासून मिळत नव्हता. सत्संगामध्ये आल्यानंतर त्याची व्यसनं कायम होते. कोणी चिलम प्यायचं, कोणी तिथं आल्यानंतर बाहेर घालून दारूसुद्धा पित होते, गांजा खात होते. पण त्याच्यामधून मला काही लाभ होत नव्हता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की अगदी सुरुवातीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात, तर मला हे विचारायचं आहे की आपण आता जसं नमूद केलं की जी आपण पूर्वीची भक्ती साधना करत होतात त्यातनं आपल्याला समाधान मिळत नव्हतं. तर मला हे विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांनी आपल्याला असं काय ज्ञान दिलं की आपण त्यांच्याकडे गेलात आणि त्यांच्याकडनं गुरुदीक्षा आपण घेतली? संत रामपालजी महाराज यांच्याकडून मी हा योग मी कुठल्याही प्रकारचं दुसरीकडे गेलो नाही, कोणाला विचारलं नाही या भक्तीच्या मार्गावरून. पण परमेश्वरानं मला सकाळी दररोज मी व्यायाम करण्यासाठी, योग करण्यासाठी उठत होतो. टी व्हीच्या माध्यमातून महाराजाचा सत्संग लागला आणि त्या सत्संगामध्ये महाराजांनी मला कॅच केलं. पहिल्याच याच्यामध्ये का बुवा आपण जे जीव आहे त्या भूतलावर कोणीच सुखी नाही, लहानही सुखी नाही, मोठाही सुखी नाही. आपण पडतेच्या मागं लागून राहिलो. चिंता आपल्या कुटुंबात कायम आहे, ती निस्तारून नाही राहिली. पण याचा मार्ग काय आहे, खरा रामपाल महाराजांनी आम्हाला उद्बोधित केला आणि या भक्ती मार्गाला आणलेलं आहे. त्यांच्यामुळे या भक्तीमध्ये आम्ही आलो. आणि आल्यानंतर चिंतित होतो मी. एकटाच भाषण म्हणजे महाराजाचं आपलं प्रबोधन ऐकत होतो, ज्ञान ऐकत होतो. मला काही समाधान नव्हतं. पण घरीमध्ये आमची भक्तिमती हे कशी येणार आहे, कारण दोघंही एका रथाचे 2 चाकं जर भक्तिमार्गात आले तर तो रोज व्यवस्थित चालेल असं मला वाटत होतं. त्याच्यामुळे भगवंतानं माझ्या भक्तिमतीला याच्यामध्ये ओढलं आणि दोघांनी आम्ही 4/2/2021ला अमरावती सेंटरला नामदान घेतलं. सर, जसं तुम्ही सांगत होता की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आहे हे आपल्याला सत्संगाच्या माध्यमातून मिळालं. मला हे विचारायचं आहे की आपण अगोदरसुद्धा भक्तिमार्गात होतात आणि आत्तासुद्धा संत रामपालजी महाराजांची आपण भक्ती स्वीकारली, तर ह्या 2 भक्तींमध्ये, 2 साधनेमध्ये आपल्याला असा काय फरक जाणवला की आपण संत रामपालजी महाराजांकडे आकर्षित झालात? या दोन्ही भक्तामध्ये पुष्कळ फरक झाला. विधीमध्ये फरक झाला. याच्यामध्ये जी विधी आहे मूर्तीपूजा नाही, मूर्तीमध्ये आपला व्यर्थ जो खर्च वेळ वाया जात होता आणि आपल्याला याच्यापासून काही लाभ होत नव्हता आणि झालेला नाही आतापर्यंत. नेहमी आमच्या पाठीमागं चिंता हे ते सर्व लागलेल्या होत्या. आरोग्यातून सुद्धा आम्हाला याच्यामधून काही मोठासा लाभ मिळत नव्हता. यामध्ये आल्यानंतर नामदान घेतल्यानंतर मी मार्च 2021ला कोरोना पॉझिटिव्ह झालो होतो. कोर माझा जास्त होता. भगवंताची कृपा का नामदान घेतल्यानंतर 4-5 दिवसांनी भगवंत माझ्या स्वप्नामध्ये आले, स्वप्नवत. आणि स्वप्नामधून मला प्रेतवत सतलोकात नेलं महाराजांनी. त्या ठिकाणी तसं प्रेतवत म्हणजे कपडा वगैरे पांढरा माझ्या प्रेतावर आथरला. महाराज उभे होते. महाराजांना दर्शन दिलं आणि मला वर नेलं.
स्वप्नावर 1 मिनिटाचं स्वप्न असते सकाळी उठून आमच्या भक्तमतीला मी विचारलं का माझं काही खरं नाही व महाराजांना मला प्रेतूत वर नेलं. आमच्या व्यक्तिमत्व तसं काही नाही असते म्हणे. त्याच्या 8 दिवसानं मी कोरोना पॉझिटिव्ह झालो आणि त्याच्यामध्ये खर्चही अधिक आला, परंतु माझ्या कुटुंबानं जेवढी सेवा केली त्या कोरोना पॉझिटिव्हमध्ये हे परमात्म्याची कृपा, नाहीतर मी केव्हाच त्या ठिकाणी स्वर्गवासी झालो असतो. महाराजाची कृपा नसती तर. सेंटरलाही नामदान लागलं. महाराजांनी सांगितलं का हे भक्त 3 दिवसात घरी येतील, तुम्ही दवाखाना करा. त्यामुळे सर्वाला आनंद झाला आणि मी सही सलामत घरी आलो. माझ्या आजूबाजूचे 4 जे पेशंट होते कोरोना पॉझिटिव्ह ICU म्हणजे ॲडमिट होतो, 4ही लोक मृतवत झाले आणि मला सही सलामत भगवंतानं त्यांच्या आशीर्वाद मी आज आपल्यासमोर उभा आहे. हे भगवंताची कृपा झाली, भगवंतापासून लाभले. यापूर्वी कुठल्याही प्रकारचं भक्तीमध्ये समाधान असेल, पण लाभ असा फारसा कुटुंबाला झाला नाही. समाधान फक्त एवढीच भक्ती आणि याच्यामध्ये हे तफावत आहे. म्हणून आम्ही रामपाल महाराजाच्या याच्यामध्ये सत्संगामध्ये सहभाग घेऊन विलीन झालो आणि ती भक्ती मार्ग स्वीकारला आहे. सर, या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे काही फायदा किंवा काही अनुभव आलेत का? हो, इतरही आम्ही छोटे मोठे बरेचसे अनुभव आले चालता फिरता. माझी एक नवीन गाडी मी या भक्तीमुळे आमच्या भगतमधून घेऊन दिली होती का बा चला, हाही एक लाभ झाला. आमच्याजवळ सायकोची गाडी आली, त्या गाडीमध्ये नवीन गाडीला एकानं ठोस मारली. मला कुठल्याही प्रकारचा इजा झाली नाही. मागून चिमटा चेपलेला होता, 5-6 हजार खर्च आला त्याचा, पण मी सही सलामत त्या प्रसंगामधून वाचलो. हे भगवंताची कृपा, रामपाल भगवान महाराजाची कृपा. सर, आपल्या ह्या सर्व अध्यायातून, त्याचप्रमाणे आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही आपले मित्रपरिवार आहेत, आप्तेष्ट आहे, नातेवाईक आहे आणि जो जनसमुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना आपण काय उपदेश द्याल किंवा काय संदेश द्याल? सर्वांना मी संदेश तर नाही, पण विनंती करत होतो सर्व भक्तजनाला आणि जे उपस्थित आहे माझे मित्र, दोस्त, बंधू यांना एकच का भक्ती आणि मुक्ती ॲट ए टाईम, या भक्तीमध्ये आपल्याला तो लाभ होते. या भक्तीपासून मुक्तीसुद्धा आहे. जे आपण भक्ती करू याला मुक्तीची भक्ती म्हणता येणार नाही. पुनरपी जन्म 84 आपल्याला परत यावं लागेल. जसं आपल्याला काळ आपल्याला सजा देईल त्या पद्धतीनं त्या योनीमध्ये आपल्याला प्रवेश मिळेल. पण या भक्तीमधून महत्त्वाचा लाभ म्हणजे मुक्तीचा मार्ग मिळेल. पण या सत्संगामध्ये नियमाप्रमाणे भक्ती करणं गरजेचं आहे. नाममंत्रावर जी शक्ती आहे ती मूर्तीपूजात नाही, याचा आम्हाला अनुभव आला आणि त्या मुद्द्यातून आम्ही आज सुखी आणि भक्तीनं आम्ही उभयता भक्तिमती आणि स्वतः याच्यामध्ये इन्वॉल्व आहोत आणि घरी कुटुंब सही सलामत आहे. सर्वाची शांती आहे. सर, जर एखाद्या व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आज भक्ती मार्ग हा स्वीकारणं फार सोपा झालेला आहे. प्रत्येक TV प्रबोधन सुरू असताना, मार्गदर्शन सुरू असताना महाराजाची एक छोटीशी पट्टी येते. त्या पट्टीमध्ये एक मोबाईल नंबर येतात. त्या मोबाईलवर आपण SMS केला तर आपल्या घरपोच ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग पुस्तक येते. त्याशिवाय प्रचार माध्यमही पुष्कळ आज उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून आपण या भक्तिमार्ग येऊ शकतो आणि नामदान घेऊ शकतो आणि आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहे बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आज आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याचप्रमाणे TV चॅनलवर काही सत्संग येतात आणि सत्संग प्रसारित होत असताना काही नंबर फ्लॅश होत असतात TVवर. तर त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळू शकेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊ शकेल. मला हे विचारायचं आहे की या साधनेसाठी, या भक्तिविधीसाठी, ही नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? या भक्तिमार्गात येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी द्यावा लागत नाही. उलट या भक्तिमार्गामध्ये गेल्यानंतर सेंटरमधून आपल्याला सर्व फ्री लिटरेचर मिळते, पुस्तक मिळते, भक्तिबोध मिळते, फोटो मिळतो. धन्यवाद सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा
7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.